नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। गंगापुर में विभिन्न मांगों को लेकर परियोजना पीड़ितों की बेमुद्दत भूख हड़ताल। न वेतन, न प्लॉट, न नौकरी। 19 महिलाओं पुरुषों ने मांगे पूरी होने तक आमरण अनशन शुरू किया। मोतीजापुर तालुके का लंगापुर गांव 100% जलमग्न क्षेत्र में चला गया है, इसलिए सिंचाई विभाग ने 2018 में यहां के नागरिकों की संयुक्त जनगणना की और उन्हें 2019 में उनके घरों का मुआवजा भी न मिला। लेकिन गिनती के बाद अचानक 15 से 18 नागरिकों के मकानों की गिनती की गई और उनके खुले स्थान दिखाए गए। ऐसे में वे सरकार के 8 लाख की सब्सिडी से वंचित हो गए, जिसके विरोध में 19 परियोजना पीड़ितों ने 25 जनवरी से अनशन शुरू कर दिया है। इस संबंध में 9 जनवरी को उप विभागीय अधिकारियों के सभा कक्ष में परियोजना प्रभावितों की बैठक आयोजित की गई, लेकिन कोई समाधान नहीं निकला। सिंचाई विभाग इस बात पर अड़ा है कि हमने परियोजना प्रभावित लोगों के मकानों की गिनती नहीं की है। उनकी अपनी घरेलू जनगणना रिपोर्ट अब उन्हें स्वीकार नहीं है, तो क्या उस वक्त उन्होंने झूठी रिपोर्ट तैयार की थी? ये एक सवाल खड़ा हो गया है। इसके लिए लंगापुर के 19 परियोजना पीड़ितों ने 25 जनवरी से अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू कर दी है। कुछ सरकारी अधिकारियों की गलत नीति के कारण अनशनकारियों पर ये नौबत आई है। कईयों को प्लॉट नहीं मिला तो वादा किया गया कि 2019 तक नौकरी दे दी जाएगी, लेकिन प्रोजेक्ट से प्रभावित बच्चों को नौकरी तक नहीं मिली। रविंद्र रामराव पात्रे, पुष्पा महेंद्र बजाज, गौतम उत्तम वरगढ़ के नेतृत्व में अनिश्चितकालीन भूख हड़ताल करने वालों ने मुख्यमंत्री को विभिन्न मांगे सौंपी है, जैसे नए पुनर्वास के लिए भूखंड की मंजूरी, नियमानुसार मुआवजा या रोजगार दिया जाए। मोतीजापुर से मोहम्मद शोएब की ये वीडियो आपको कैसा लगा? अगर अच्छा लगा हो तो लाइक कीजिए और कमेंट बॉक्स में अपने सुझाव दीजिए। अब तक अगर आपने हमारे जेकेएन हिंदी न्यूज चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो सब्सक्राइब कीजिए। मीटिंग नुसार हे बोलले होते माझ्यासोबत साहेब की बुवा तुमच्या घरात कोणी शिक्षणवाला असेल तर माझा मुलगा शिक्षणवाला होता, यानुसार तुम्हाला 5 लाख रुपये पाहिजे का प्रमाणपत्र पाहिजे? मी म्हटलं बा सर मला प्रमाणपत्र हवे आहे, यानुसार माझ्या मुलासाठी मी प्रमाणपत्र आज 2024-25 झालं, पण माझ्या घरापर्यंत प्रमाणपत्र पोहोचलं नाही ना 5 लाख रुपये पण मिळाले नाही। तुम्हाला प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र मिळालं नाही का? नाही। मग आज उपोषणाला बसले ते काय कोणत्या मागणीसाठी तुम्ही? तेच मागणी आहे की बा माझे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळावं, नाही तर मला 5 लाख रुपये मिळावं। मागणी आमच्या होत्या की जे गरीब तबक्यातले लोक आहेत यांची घराची मोजणी केली, सगळ्या गावाची संयुक्त मोजणी केली। मोजणी करताना ते घरं मोजले, घरं मोजताना व्हिडिओ शूटिंग सुद्धा घेतली। उमा बॅरेज प्रकल्पामध्ये लंगापूर 100% गाव गेलं। 2018 मध्ये त्या गावाची संयुक्त मोजणी केली, पाटबंधारे विभाग आणि हे कोणता व्हिडिओ काढायला भूमी अभिलेख यांनी संयुक्त मोजणी केली आणि मोजणी केल्यानंतर त्या मोजणी करताना त्याची व्हिडिओ शूटिंग घेतली आणि हे सगळे रिपोर्ट तयार झाले, त्या घराचे मूल्यांकन अहवाल तयार झाले आणि हे सर्व तयार झाल्यानंतर अचानक 15 ते 20 नागरिक हे आहे आमची की ज्यांचे घरं होते त्यांना 5 लाख रुपये अनुदान आहे आणि घर असूनही याने खुली जागा मांडल्यामुळे यांचं 5 लाखाचा अनुदानाचा क्लेम म्हणजे वंचित झाले। त्याच्यामुळे या लोकांनी ते 5 लाख अनुदान भेटलंच पाहिजे, ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी ही आहे की 5-6 लोकांना चला बा आपल्या मुलाला नोकरी लागली पाहिजे आणि लागतेच प्रमाणपत्र घेतलं की या आशेवर त्यानं ते प्रमाणपत्र घेतलं, त्याच्यामुळे त्याचे 5 लाखाचा क्लेम केला। आता 5 लाख रुपये त्याच वेळी 2019 मध्ये सर्व लोकांना भेटले आणि यायला अजूनही एक 25 उजाडलं, पण ते नोकरीचं प्रमाणपत्र अजूनही भेटलं नाही। म्हणून आम्ही कमिशनरले, कलेक्टरले, मंत्रालयापर्यंत विनंती अर्ज केली की आमचा हा क्लेम रद्द करा आणि आम्हाला 5 लाखाचा क्लेम द्या। आता सरकारकडून काय अपेक्षा आहेत? सरकारकडून काय अपेक्षा आहे की ज्या लोकांचे घरं मोजले होते त्या लोकांचे आमच्याजवळ बोलण्याचा अहवाल आहे, त्याचे आमच्याजवळ पुरावे आहेत, हे पुरावे घ्या आणि याले अनुदान मंजूर करा। दुसरी मागणी आहे की नोकरी प्रमाणपत्र ज्यांना नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या क्लेम केले ते वय केलं ते रद्द करा आणि यांना 5 लाख रुपयाचं अनुदान मंजूर करा आणि
काही असे लोक आहेत की त्याने जागा नव्हती म्हणून ते सरकार जागेवर आले होते. त्याने भूखंड मंजूर झाले. मंजूर झाल्यावर उपजिल्हाधिकाऱ्यांनी ते रद्द केले. ऐसे ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए JKN हिंदी न्यूज.